चला तर आज आम्ही निघालेलो आहे सकाळी सकाळी मस्त आमच्या घराच्या नवीन घराच्या पूजेसाठी. बघू शकता वाव असा सकाळचा आहे हा व्ह्यू आहे बघा. बाजूला दिवाळपट्टी स्टेडियम आहे, तुम्ही बघू शकता. छान. आता मी म्हणल्याप्रमाणे छोटे छोटे असे व्हिडिओच्या क्लिप्स बनवून हे होईल, पण एवढं काही शक्य झालं नाही कामामुळे. तर बघू शकता आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहे. तिथे पोहोचल्यानंतर बघा इथे पोहोचलो आणि छान मस्त अशी तयारी केलेली होती सगळ्या गुरुजींनी. छान असा गणेश पूजन करून घेतल्यानंतर आमचा गृहप्रवेशाची तयारी चालू होती. बघा गृहप्रवेश करता वेळी थोडंसं असा जमेल तेवढे व्हिडिओज घेतलेले आहेत, बघू शकता. मस्त असं गणेश पूजन झाल्यावरती गृहप्रवेशाची तयारी चालू होती बघा. छान वाटत होतं त्यावेळेस, मस्त असं छान. ती म्हणजे शेवटी आयुष्यातलं घर पहिल्यांदा झालेलं आपलं स्वप्नपूर्ती म्हणू शकता तुम्ही बघा. छान फील होत होतं त्यावेळेस. तर छान असं सगळे विधिवत कार्यक्रम झालेले बघा. मस्त असं गृहप्रवेशाची तयारी झाली. नंतर आम्ही सगळं करून होमाला बसलेलो होतो. हे बघा होम, थोडीशी क्लिप घेतली, जास्त नाही बघा. हे नंतर छान असं पूजा सगळं मांडून नैवेद्य मांडून सगळं झालेलं नंतर पाहुणे मंडळी यायला सुरुवात झालेली होती. तर बघा छोटे छोटे मी जेवढे जमेल तेवढे क्लिप्स घेतलेले आहेत. छान असा हा माझा पहिला व्हिडिओ म्हणायला काय हरकत नाही. तर बघा हा मी पहिलाच व्हिडिओ सगळा असा बनवलेला आहे. तर नंतर छान असा सगळ्यांनी भेटवस्तू आणलेल्या, कोणी कोणी आहेरसुद्धा केलेले आहे बघा. सगळे माझे फ्रेंड्स, फॅमिलीसुद्धा म्हणू शकता. एवढं सुंदर असे सगळे फ्रेंड्स आहेत बघा. त्यांनी छान छान असे गिफ्ट आणलेले. तर सगळ्यांसोबत एक फोटो घेत आणि आम्ही नंतर सगळ्यात बायकांनी म्हणायला काय हरकत नाही, सगळ्यांनी आम्ही हे सुद्धा काढले, ग्रुप फोटोसुद्धा काढले. हे सगळे माणसं जेवायला खाली गेले, नंतर आम्ही ग्रुप फोटो घेतले. छान असे सगळ्या फ्रेंड्सनी गिफ्ट आणले होते बघा. मस्त हे वाटत होतं. नंतर इव्हिनिंग लावली, सगळे पाहुणे मंडळी गेल्यानंतर आम्ही मुलांना खाली घेऊन गेलो गार्डनमध्ये. बघा कसला छान व्ह्यू आहे इथे सुद्धा, एक नंबर असं. इथून अजिबात जाण्याची इच्छा नव्हती मुलांची, तरी एकदम भारी वाटत होतं. मुलांना सगळं खेळण्यासाठी हे सगळं फॅसिलिटी एकदम दिलेल्या आहेत. छान असं बघा, मुलं किती एन्जॉय करत आहेत, त्यांना खूप छान वाटत होतं. तर एकदम मम्मा इथेच राहूया असं बोलत होते. पण ॲक्च्युली ते खरं तर हे होत नाही, शक्य नाही तिथे जायला आता तरी, नंतर गेल्यावरती दाखवू. हे बघा सगळ्या आमच्या घरच्या जावा, माझ्या नंदा आहेत, फ्रेंड्स आहेत, त्यांना मी घेऊन नंतर क्लब हाऊस दाखवायला गेलेली बघा. आता थोड्या वेळात तुम्हाला क्लब हाऊससुद्धा बघायला मिळेल. हे बघा कसला सुंदर व्ह्यू दिसते. असं वाटतं की इथेच आता राहायला यावं, पण आता तरी येऊ शकत नाही सध्या बघा. जेव्हा जाईल तेव्हा नक्कीच सांगेल तुम्हाला सगळ्या फ्रेंड्सना. तर यांना सगळ्यांना क्लब हाऊस दाखवायलाच मी घेऊन चाललेली आहे. तर बघू शकता थोड्या वेळात आता क्लब हाऊस दाखवते बघा. छान असा व्ह्यू. आम्ही चालत तिथपर्यंत गेलो. सगळ्या ताईंना खूप छान वाटत होतं, मस्त त्यांनी एन्जॉय केलेलं. हे बघा क्लब हाऊसमध्ये आलेलो. पूर्ण असा व्ह्यू इथला घेतला नाही, कारण तिथे शूट करायला ते अलाउड नाही बोलत होते बघा. सुंदर वाव असा हा स्विमिंग पूल, मोठ्यांसाठी वेगळा आणि छोट्या मुलांसाठी हा वेगळा स्विमिंग पूल. मस्त एन्जॉय करत होती छोटी मुलं बघा. छान असं स्विमिंग करत होती, एक नंबर वाटत होतं. तिथे बाजूलाच हे होतं, जिमखानासुद्धा होता, ते काय तेवढं दाखवण्यात नाही आलेलं आहे बघा. छान असे तिथे मंदिरसुद्धा आहे, गणपती बाप्पाचं आपलं मंदिर. नंतर आम्ही मंदिरात गेलो, सगळ्यांनी दर्शन घेतलं. छान वाटलं, मुलांना पण एकदम छान असं फ्रेश आनंदी वाटलं. सगळ्यांनी मग दर्शन घेऊन थोडा वेळ दिवाण तिथे मंदिरातच बसलो आम्ही. आणि नंतर बघा कसलं सुंदर आहे. आता बघा सकाळ झालेली आहे. सकाळी आम्ही नाश्ता करण्यासाठी सगळ्याच माझ्या जावांना, सासवांना घेऊन सगळीकडे नाश्ता करण्यासाठी आम्ही निघालो होतो बघा. थोडं जास्त काही व्हिडिओ बनवला नाही मी. तर बघा आम्ही सकाळी निघालेलो आहे. त्या हाय करत आहे सगळ्या ताई बघा. हे सुंदर वाव असं. इथे पण कुत्र्यांची काहीच कमी नाही, इथे पण कुत्रे भरपूर आहेत. चला बाय.